आपण काल बघितली होती RBI म्हणजे मध्यवर्ती बँक. मध्यवर्ती बँक काय काय कार्य करते आपण काल ते बघितले होते है ना. चला, मध्यवर्ती बँकेचे आपण कार्य बघितले आहे की नाही. मध्यवर्ती बँकेची पहिले ना आपल्याकडे डेफिनेशन आहे. डेफिनेशन काय आहे? हु क्रिएट्स क्रेडिट कंट्रोल अँड मनी फ्लो ऑफ अवर इकॉनॉमी. क्रेडिट क्रिएशनवर कंट्रोल ठेवते आणि आपल्या इकॉनॉमीमधला मनी फ्लो कंट्रोल करते. तिलाच आपण काय म्हणतो? RBI म्हणतो, मध्यवर्ती बँक म्हणतो, सेंट्रल बँक म्हणतो. मध्यवर्ती बँक म्हणजे पतपैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक होय. आणि मग त्याचे आपल्याकडे किती कार्य होते रे टोटल? 8 होते. पहिलं काय होतं? क्रिएशन ऑफ करन्सी का इश्यू ऑफ करन्सी, चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक म्हणजे इश्युअर ऑफ करन्सी है ना. तर इश्यू करते सगळ्या प्रकारच्या करन्सी, पण कोणती सोडून? 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारच्या नाणी. हे कोण छापतं? केंद्र सरकार किंवा फायनान्स मिनिस्ट्री और सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. आणि नोटा छापताना किती रुपयाचा राखीव निधी बाजूला काढून ठेवला जातो? 200 कोटी, 200 करोड है ना. त्यातला 115 करोड हा कोणत्या फॉर्ममध्ये असतो? सोनं म्हणजे गोल्ड अँड प्रिशियस मेटल, सोनं आणि मौल्यवान धातू. आणि 85 करोड असतात परकीय चलन आणि सरकारी रोखे म्हणजे फॉरेन करन्सी अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा बॉन्ड्स. ह्याच्या स्वरूपामध्ये काय केलेलं असतं? रिझर्व्ह ठेवलेला असतो विथ RBI. आणि त्यानंतर RBI काय करते? इशू नोट्स, सगळ्या प्रकारच्या नोट, पण 1 रुपयाची नोट सोडून. कळलं का? 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारचे नाणी हे मात्र RBI बनवत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला क्वेश्चन आला की मध्यवर्ती बँकेकडे नोटा छापण्याचा एकाधिकार आहे, मोनोपॉली आहे. येस ऑर नो? येस. आपण थोडी छापतो नोटा, कोण छापतं? मध्यवर्ती बँक छापते. भावना पोचली का? नक्की. मग ऐका ना, त्याच्यानंतर 2 नंबरचं कार्य काय होतं? सरकारची बँक म्हणजे सरकारचा सल्लागार म्हणून काम करते, सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते आणि प्लस सरकारची बँक म्हणून पण काम करते. कोण? RBI. कारण RBIवर मालकीच कोणाची आहे? सरकारची आहे. कळलं का? RBI इज अंडर कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट. RBI ॲक्ट ॲज अ बँकर टू द गव्हर्नमेंट, ॲडवायझर टू द गव्हर्नमेंट अँड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट. सरकारच्या वतीने प्रतिनिधित्व करायचं काम बी कोणाचं? RBIचं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक आणि अदर फॉरेन कंट्रीज, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि अजून एक कोण? इतर विदेशी सरकार यांच्याकडे जर का कर्ज घ्यायला जायचंय तर कोण जाणार? RBIचे लोक. म्हटल्यावर RBI काय करते? प्रतिनिधित्व करते. कोणाचं? आपल्या देशाचं. भावना पोचली का? हे दुसरं कार्य होतं. तिसरं कार्य होतं बँकांची बँक म्हणजे बँकांना कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करतं? RBI. बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं? RBI करतं, है की नाही. प्लस बँकांना सल्ला देण्याचं काम, ॲडवाइसचं काम पण RBI करते. एंड जब भी कभी पैसा लगेगा तो बैंक को पैसा कौन देगा? RBI देगा. फर्स्टली इन द फॉर्म ऑफ डिस्काउंटिंग ऑफ एलिजिबल बिल्स. पात्र अशा हुंड्या वटवून सुद्धा कर्ज पुरवठा कोण करतं? RBI करते. काय देते? लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लोन आणि आगाऊ रकमा, कर्ज आणि आगाऊ रकमा देण्याचं काम कोण करतं? मध्यवर्ती बँक करते. बँकांना फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करते RBI. ओके. चौथं कार्य होतं तुमचं परकीय चलनावर नियंत्रण. अरे परकीय चलन ना आपलं फॉरेन करन्सी, त्याची व्हॅल्यू ठरवण्याचं काम पण कोण करतं? RBI करते है ना. प्लस ती व्हॅल्यू स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करण्याचं पण काम कोण करतं? RBI. म्हणजे 1 रुपयाची व्हॅल्यू जर का आज 100 रुपये, त्याच्यापेक्षा जास्त वाढायला नको, ह्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम कोण करतं? RBI करते. ओके. बरं. त्याच्यानंतर आपल्याकडे RBIचं काम होतं पतपैशावर नियंत्रण करणे, क्रेडिट क्रिएशन कंट्रोल करणे. क्रेडिट क्रिएशनवर कंट्रोल ठेवण्यासाठी RBI काय करते? तर 2 प्रकारची साधनं आहेत, संख्यात्मक आणि गुणात्मक, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. पाय वो कर्ज निर्माण करण्याचं काम कोण करते? व्यापारी बँक, कमर्शियल बँक. बट वो निर्माण जो करता है कमर्शियल बैंक, उस पर कंट्रोल रखने का काम कोण करता है? RBI, है की नाही. तर 2 साधनं आहेत. त्याच्यातलं पहिलं साधन काय आहे? क्वांटिटेटिव्ह आणि दुसरं आहे क्वालिटेटिव्ह. मग क्वांटिटेटिव्हमध्ये सगळ्यात पहिला कोण आहे? बँक दर, बँक रेट. बँक रेट कसा रे? त्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे रिव्हर्स रेपो, एक आहे रेपो रेट आणि एक आहे रिव्हर्स रेपो रेट.
जेव्हा RBI कर्ज देते बँकांना तेव्हा ती घेते रेपो रेट. पण जेव्हा बँका RBIला गरज असल्यावर पैसे देतात तेव्हा त्या चार्ज करतात रिव्हर्स रेपो रेट. याद्वारे सुद्धा RBI काय करू शकते माहिती का, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कर्ज निर्मिती कंट्रोल करू शकते, पतनिर्मिती कंट्रोल करू शकते. RBI को लगा ना की आता लोकांना कर्ज घेऊन द्यायचंय, ती काय करत माहिती का, बँकांना कर्ज देईल पण रेपो रेट हाय लावून देईल. बँकांनाच कर्ज महाग भेटलंय ते समोरच्याला कसे देतील, महागच देतील. आणि महाग असेल तर आपण घेऊ का, समजलं. आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, RBI ना गरज आहे असं म्हणून बँकांकडून पैसे घेणार कर्जावर. आम्ही बँकांकडे पैसेच नाही कर्ज द्यायला, तुम्हाला कसे देतील ते, कळलं का. ऑटोमॅटिकली पतनिर्मितीवर काय होतं, नियंत्रण होतं. सेकंड आहे ओपन मार्केट ऑपरेशन्स. तुम्हाला ते गव्हर्नमेंट बॉन्ड आठवतं का, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आपण ह्याच्यात यायचो, अकाउंट्समध्ये ॲसेटमध्ये यायचं है ना, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, गव्हर्नमेंट बॉन्ड्स. हे जे गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत ना, सरकारी रोखे, सरकारला वाटलं ना की मार्केटमधलं उधारी पतनिर्मिती ही कमी करायची आहे, ते काय करतील माहिती का, सरकारला गरज आहे चला लवकर पैसे द्या, तुम्ही मला 50 रुपये द्या, मी तुम्हाला 100 रुपये देतो आफ्टर 5 years, असं सरकार म्हणणार. गव्हर्नमेंट बॉन्ड्स इश्यू केले सरकारने. ओके, आपल्यासारखे लोक गुंतवतात तर बँका नाही गुंतवणार का, बँका पण तिथे पैसे गुंतवतील, सरकारला पैसा देऊ करतील. आणि जर का बँकांचा पैसा तिकडे गेला तर मला तुम्हीच सांगा, बँकांकडे पैसा उरेल का कर्ज द्यायला, नाही. कळलं. ओपन मार्केट ऑपरेशन्स, खुल्या बाजारातील रोखे खरेदी विक्री, कळलं का. उनको लगा तो वो बेचेंगे, दे विल सेल सिक्युरिटीज, विक्री करतील. आणि त्यांना वाटलं ना की लोकांनी अजून कर्ज घ्यायला पाहिजे तर ते विल परचेस सिक्युरिटीज, खरेदी करून घेतील, वापस त्यांचे पैसे आपले पैसे आपल्याला देऊन टाकतील आणि ते कागदपत्र आपल्याकडनं घेऊन टाकतील. आता आपल्याकडे पैसा आला, आपल्याकडे पण आला प्लस बँकांकडे पण आला, बँका जोरदार कर्ज देऊ शकतील. भावना पचली, कळलं. तिसरं होतं त्याच्यामधलं रिझर्व्ह रेशो आहे ना, कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. रोकड निधीचे बदलते गुणोत्तर, असं नाही करू, रोकड निधीचे बदलते गुणोत्तर आणि संविधानिक रोखतेचे गुणोत्तर है ना. मग त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी, रोकड निधीचे बदलते गुणोत्तर आणि संविधानिक रोखतेचे गुणोत्तर. RBI म्हणते इतना पैसा मेरे पास भेजो, CRR, आणि म्हणतात इतना पैसा मेरे नाम से तुम्हारे पास रखो, SLR, संविधानिक रोखतेचे गुणोत्तर. म्हणजे तुम्ही जर का व्यापारी बँका आहेत 100 रुपये घेतायत, म्हणजे या माधवने जाऊन 100 रुपये जमा केले तर त्यातले 30%, एक्झाम्पल आपण घेऊया, CRR आणि SLR दोघांचे मिळून 30%, 30% हे कोणाच्या नावाने निघतील बाजूला, RBIच्या, आणि उरलेले 70%च बँक काय म्हणून देईल, कर्ज म्हणून देईल. भावना पचली का. नक्की कर्ज म्हणून देईल तर ते काय कर्ज तुमच्या हातात कॅश भेटणार आहे का, ते वापस बँकेतच जमा होतील. पुन्हा जमा झाले 30% बाजूला, उरलेले पैसे कर्ज म्हणून देऊ शकते, आणि दिले तर वापस ते बँकेत जमा होणार, वापस 30% बाजूला. हा सिलसिला चलता ही रहेगा, कळलं का. नक्की. इसलिए तो मोदी काका बोलते डिजिटल इंडिया. ज्या बँक में पैसा भर, तुम्ही बँकेत 10 रुपये टाकाल ना, त्या 10 रुपयात जर का 30% रेट आहे तर 30 रुपये एवढं कर्ज निर्मिती होते तुमच्या त्या 10 रुपयामुळे, समाजाचं भलं होतं. भावना पोचली. ओके. नंतर अजून एक राहिला कोणता आता, गुणात्मक पतनिर्मितीची साधनं, क्वालिटेटिव्ह मध्ये सगळ्यात पहिलं काय आहे, कर्जातील गाळ्याचे नियमन. गाळा म्हणजे काय, मार्जिन म्हणजे 100 रुपयाचं गोल्ड ठेवलं, सोनं, तर मी 30% बाजूला काढून ठेवेल आणि तुला 70% कर्ज देईल, म्हणजे 70 रुपये कर्ज देईल, असं कोण बोलली, RBI बोल. असं बँका तुम्हाला कर्ज देतील, है की नहीं. अगर RBI को लगता है तुमने कर्जा नहीं लेना चाहिए, हाच गाळा, दिस मार्जिन दे विल इन्क्रीज अप टू 50%, 50% वाढवून टाकले. आता तू 100चं सोनं ठेव, 50 रुपये तुला कर्ज मिळतंय, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही कर्ज घेणं कमी करा. कळलं का. भावना पोचली. 2 नंबरला आहे कर्जाचे नियंत्रित वाटप, क्रेडिट रेशनिंग. शेतकऱ्यांना एवढं कर्ज दिलं गेलं पाहिजे, वाहनवाल्यांना एवढं कर्ज दिलं गेलं पाहिजे, असं वेगवेगळ्या विभागांसाठी कर्ज वाटप राखीव करून ठेवणं.
याला म्हणतात क्रेडिट रेशनिंग. कळलं. आणि नंतर आहे नैतिक मनधरणी, मॉरल्सिझेशन. नैतिक मनधरणी करणं म्हणजे कसं, तर डॉक्युमेंटेशन भरमसाठ वाढवून टाकलं माझं, तू काय म्हणशील, हो मॅडम वरती तिकडे एवढे डॉक्युमेंट कोण जमा करत बसेल, नाही घ्यायचं लोन मला. नैतिक मनधरणी, उनको लग रहा है की तुम कर्जा लो तर ते डॉक्युमेंटेशन कमी करून टाकतील. त्यांना वाटलं तुम्ही कर्ज नका घेऊ, डॉक्युमेंटेशन वाढवून टाकते. नैतिक मनधरणी. भावना पोचली. आणि सरकार बऱ्याच वेळेला जागो ग्राहक जागो म्हणून आहे बघा, ते जाहिराती येतात, त्याच्यातही ते दाखवतं की कर्ज हवं तितकं आणि फेडता येईल इतकंच घ्यावं. कळलं. असे वेगवेगळ्या प्रकारे नैतिक मनधरणी केली जाते. हे 2 प्रकारची साधनं आहेत. हे जे साधनं आहेत ना, हे 4 आणि तिकडचे 3, यांना पक्का पाठ करून ठेवायचं. ऑडवर्ड आउटला हे येतं. ओके. ऑडवर्ड आउटला काय, गटात न बसणारा शब्द. नंतर 6 नंबरला आहे पब्लिकेशन ऑफ फायनान्शियल डेटा. आर्थिक माहिती, देशात क्या चल रहा है उसकी आर्थिक माहिती गोळा करायची आणि पब्लिश करायची, प्रकाशित करायची. हे काम पण कोण करतं, RBI करते. कळलं का. नंतर आहे प्रोत्साहनात्मक आणि विकासाभिमुख कार्य करणे. म्हणजे आपल्या देशाच्या विकासासाठी जेवढी कार्य हातात घेता येतील ती कार्य पण कोण हातात घेतं, RBI घेते. नंतर काय आपल्याकडे लास्ट कार्य आहे इतर कार्य. इतर कार्यांमध्ये काय आहे, निरसन केंद्र म्हणून काम करते आणि अंतिम ऋणदाता म्हणून काम करते. RBI ऍक्ट एज अ क्लिअरिंग हाऊस अँड व्हॉट, क्लियरिंग हाउस एंड लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट. म्हणजे किसी को जब कोई मार्ग नहीं सूझता वो कहा जाता है RBI. कळलं का. जसं आपल्याला आपण आजीला पैसे मागितले, मम्मीला मागितले, भावाला मागितले, कोणीच दिले नाही, फायनली जावंच लागतं पप्पाकडं, RBI. समजा. आणि निरसन केंद्र, निरसन केंद्र म्हणजे काय, तर सगळ्यांचे 30% कोणाकडे जमा असतात, RBI कडे असतात. RBI कडे सगळ्यात पहिले एंट्री पडेल. हे बघ, याचं अकाउंट आहे SBI ला, त्याचं अकाउंट आहे HDFC ला, आणि हिचं अकाउंट आहे SBI ला. ओके. SBI वाल्याने HDFC वाल्याला चेक दिला, निखिलने सुजितला चेक दिला 10,000चा. कितीचा, 10,000चा. म्हणजे SBI HDFC ला देणार आहे किती, 10,000 है ना. आणि आता सुजितने हिला अर्पिताला एक चेक दिला होता 5,000चा. HDFC आता SBI ला देईल किती, 5. इथं द्यायचे होते 10 आणि इथं द्यायचे होते 5. 10तनं 5 गेले, किती उरले, 5. म्हणजे SBI अजून बी HDFC ला द्यायला लागते किती, 1,000 रुपये, 5 रुपये, 5,000 रुपये. हे पैसे ऑलरेडी 30% कोणाकडे आहे, RBI कडे. RBI काय करेल, SBIच्या खात्यातनं कमी करेल आणि HDFCच्या खात्यात ऍड करून टाकेल. त्याची एंट्री कुठे पडेल, बँकांमध्ये, आणि बँकांमधनं मग ती एंट्री तुमच्या पर्टिक्युलर अकाउंट्समध्ये पडेल आणि मग तो चेक पास होतो. चेक पास होणे म्हणजे क्लिअरिंग होणे. हे काम कोण करतं, RBI. हा, कालच्या लेक्चरला ही एक महत्वाची गोष्ट नाही सांगितली मी तुम्हाला, ती याच्यात या पुस्तकात नाहीये. RBIचे शेवटी देवाला घरोघरी जाता नाही आलं म्हणून त्याने काय निर्माण केली, नाही माहिती तुम्हाला. हे बघा, अशी वाटी या, त्यात पाणी टाका आणि उडी मारा. देवाला घरोघरी जाता नाही आलं म्हणून त्याने आई निर्माण केली. सेम RBI ला पण सगळीकडे जाता येत नाही म्हणून RBI ने शाखा निर्माण केली. ओके. कशी ती ऐक, RBIच्या आहे ना झोनल ब्रांचेस म्हणजे प्रादेशिक क्षेत्रीय बँका. झोनल ब्रांचेस म्हणजे काय रे बाबा, क्षेत्रीय बँका. किती आहेत माहिती आहे का, 5. झोनल बँक्स किती आहेत, झोनल ब्रांचेस 5. क्षेत्रीय बँका किती आहेत, 5 आहेत. आणि रिजनल आय थिंक 19. रिजनल बँक्स किती आहेत, 19. रिजनल म्हणजे प्रादेशिक बँका किती आहे, ब्रांचेस किती आहेत, 19. आणि जिथे जिथे RBIच्या ब्रांचेस नाही तिथे तिथे RBIची ब्रांच म्हणून काम करणार SBI. म्हणून तिला सरकारची बँक म्हणता ना. म्हणून तर तिथे सगळे कामं लेट होतात आपण असं म्हणतो, कारण त्या SBI वर ऑलरेडी काम असतं, मोठी जबाबदारी की RBIचा प्रतिनिधी म्हणून काम कर. कळलं का. नक्की. जिधर नहीं पहुंच सकती RBI वहां पे काम करती है SBI. भावना पोचली का. स्टेट बँक ऑफ झोनल 5, रिजनल 19, क्षेत्रीय बँका 5, क्षेत्रीय ब्रांचेस 5 आणि प्रादेशिक ब्रांचेस, प्रादेशिक शाखा 19. अपेक्स बँक, सेंट्रल बँक. RBI जर माहिती द्यायला लावली तर लिहू शकतो ना आपण. हा, मग लिहू शकतो ना.
भावना पोचली. आणि आता आपल्याला बघायचं आहे कमर्शियल बँक, व्यापारी बँक, है ना. चलो व्यापारी बँकचा जो पॅरेग्राफ आहे त्या पेजवरचा तो वाचा बघा. कमर्शियल बँक्स म्हणजे काय, व्यापारी बँका. ॲक्ट ॲज अ इंटरमिजियरी इन कंट्रीज फायनान्शियल सिस्टीम टू ब्रिंग द सेवर्स अँड इन्व्हेस्टर्स टुगेदर. बचत करणारा आणि गुंतवणूक करणारा दोघांना एकत्र आणण्याचं काम कोण करतं, व्यापारी बँक करते, कमर्शियल बँक्स करतात. आता गुंतवणूक करणारा कोण आणि बचत करणारा कोण, आपण बचत करणारे. आणि गुंतवणूक म्हणजे काय, फक्त शेअर्समध्ये गोल्ड्समध्ये अशी गुंतवणूक नाही रे, बिझनेस चालवणारे लोक, कळलं. बचत आणि गुंतवणूक या दोघांना, गुंतवणूकदार या दोघांना एकत्र आणण्याचा प्लेस कोणता, कमर्शियल बँक म्हणजे व्यापारी बँक. म्हणजे तुम्ही असं म्हटलं ना की आपली अर्थव्यवस्था एक बॉडी आहे, अर्थव्यवस्था काय एक शरीर आहे. आणि या अर्थव्यवस्थेचा शरीराचा रक्त काय आहे, मनीबाई म्हणजे पैसा. ओके. आणि हा पैसा जर का अर्थव्यवस्थेमध्ये फ्लोईंग राहायला पाहिजे, रक्त जर का आपल्या अंगात फिरलं नाही तर आपला बॉडी चालेल का, नाही. मग सेम अर्थव्यवस्थेमध्ये पैसा फिरला नाही तर अर्थव्यवस्था चालेल का. मग तो पैसा फिरवायला जे लागतं ती काय असते, व्यापारी बँक, कळलं का. कमर्शियल बँक्स आर नर्व्स टू द इकॉनॉमी ऑफ अवर कंट्री. इकॉनॉमी जर का बॉडी आहे तर नर्व्स काय आहेत, कमर्शियल बँक्स आहेत. आणि ब्लड काय आहे, मनीबाई आहे, कळलं का. नक्की. अर्थव्यवस्था जर का आपलं शरीर आहे, पैसा हा त्यातलं रक्त आहे, तर ते रक्त वाहणाऱ्या शिरा धमन्या या काय आहेत, बँका आहेत, व्यापारी बँका. ओके. मग गुंतवणूक करणारे लोक आणि बचत करणारे लोक ह्यांना एकत्र आणण्याचं काम, एकत्र जोडण्याचं काम ही व्यापारी बँक करत असते. इन्व्हेस्टर्स अँड सेवर्स दोघांनाही ब्रिंग टुगेदर एकाच ठिकाणी आणण्याचं काम व्यापारी बँक करते. दे आर प्रॉफिट सिकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. पण या फुकटमध्ये काम करत, प्रॉफिट कमवता म्हणून तर व्यापारी नाव आहे त्यांचं. या आहे ना, तुम्ही पैसे जमा करताना सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्हाला 2%, 3% व्याज देतात. तुम्ही FD काढाल 7%, 8% मॅक्झिमम व्याज देतात, है ना. तेच तुम्हाला कर्ज देतील ना 15, 16, 17, 20, 25 अशा टक्क्यांनी व्याज देतात. म्हणजे घेताना 25% आणि आपल्याला देताना फक्त 2% देतात, 8%. मधला जो काही आहे तो काय आहे त्यांचा प्रॉफिट. भावना पोचली का. अशा प्रकारे बँका काय करतात, पैसा कमवतात, कळलं. चलो. ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट म्हणजे माधव ठेवी स्वीकारणे. अँड ग्रांटिंग लोन्स अँड ॲडव्हान्सेस कर्ज आणि आगाऊ रकमा देणे. हे महत्त्वाचं मुख्य प्रायमरी फंक्शन ऑफ कमर्शियल बँक. हे व्यापारी बँकेचं प्राथमिक कार्य आहे. काय ते, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज आणि आगाऊ रकमा देणे. ठेवी स्वीकारणे म्हणजे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स आणि कर्ज देणे म्हणजे ग्रांटिंग लोन्स आणि आगाऊ रकमा म्हणजे ॲडव्हान्सेस. पाय बरं, लोन्स आणि ॲडव्हान्समध्ये एक फरक आहे. लोनचं आपण इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट करतो आणि ॲडव्हान्सला आपल्याला एक रकमी पेमेंट करावं लागतं. कर्ज आहे ना, कर्ज आपण हप्त्याने फेडतो, पण आगाऊ रकमांचे पैसे आपल्याला एक रकमी द्यावे लागतात. कर्ज आणि आगाऊ रकमा. भावना पोचली का. नक्की. कर्ज असतं ना, कर्ज त्याच्यावर जे व्याज लागतं, तू एक हप्ता भरला की थोडी मुद्दल कमी होती की नाही, त्याच्यावर व्याज बी थोडंसं कमी लागतं, आहे की नाही. म्हणजे व्याज हळूहळू कमी होत जातं. तसं आगाऊ रकमांवर आहे ना, तू जर का पैसे जोपर्यंत भरत नाही ना तोपर्यंत अख्ख्या रकमेवर काय लागत राहतं, व्याज. आगाऊ रकमांवर व्याज जास्त प्रमाणात लागतं. भावना पोचली का. नक्की. चलो. कमर्शियल बँक प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन मोबिलायझिंग सेव्हिंग्स. अरे तुमच्या बचती गतिशील करण्याचं काम कोण करतं, व्यापारी बँक करते. गतिशील म्हणजे काय, तू जर का पैसे कमवले आणि तुझ्या खिशात डब्यात ठेवले त्याचा वापर तुलाच होईल, बाकीच्यांचा काय होतोय नाही. पण ते तुम्ही बँकेत ठेवले ना तर त्या पैशाला वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जाऊ शकतं. तू जब मांगेगी बैंक तेरे को देगी, पर तब तक वो पैसा बहुत ठिकाण पे यूज हो जाएगा, है ना. वेगवेगळ्या पर्पजेससाठी तो पैसा यूज केला जाऊ शकतो. भावना पोचली. अँड अलोकेटिंग देम टू व्हेरियस सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी. आपल्या अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा तो पैसा काय केला जातो माधव, वाटप केला जातो, अलोकेट केला जातो. भावना पोचली. ओके. नेक्स्ट. इट इन्क्लूड्स बोथ शेड्यूल्ड कमर्शियल बँक अँड नॉन शेड्यूल्ड कमर्शियल बँक.
पण आपल्या भारतामध्ये आता कोणत्याही प्रकारची अनशेड्यूल्ड बँक नाही. आपल्याकडे 2 प्रकारच्या बँका होत्या, शेड्यूल आणि नॉन शेड्यूल, म्हणजे सूचीबद्ध आणि असूचीबद्ध. तर आज आपल्या भारतामध्ये कोणत्याही प्रकारची असूचीबद्ध बँक नाही. ऑल बँक्स आर शेड्यूल बँक्स. सगळ्या बँकांचं रजिस्ट्रेशन RBI सोबत केलं गेलेलं आहे. कळलं का? नक्की. चला मग पुढे बघा. मग आपल्याकडे ज्या बँका आहेत ना, बँका व्यापारी बँका, या किती प्रकारे आहेत? 4. एक आहे पब्लिक सेक्टर बँक, म्हणजे बघ बँक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. SBI, बँक ऑफ बरोदा, ह्या सगळ्या आहेत ना, ह्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत. यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सरकारची आहे. ह्याच्यात गुंतवणूक कोणाची आहे माधव? सरकारची आहे. ऐक ना, चला. हां, पब्लिक सेक्टर बँक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका. 2 नंबर आहे प्रायव्हेट सेक्टर बँक, म्हणजे HDFC, त्याच्यानंतर कोटक बँक, महिंद्रा बँक, या सगळ्या बँका कशा आहेत? प्रायव्हेट क्षेत्रातल्या, खाजगी क्षेत्रातल्या बँका, ज्यांची मालकी कोणाकडे आहे? खाजगी लोकांकडे आहे. अबे खाजगी लोकांकडे आहे, पाय नको आलो. रिजनल रुरल बँक, हां, याची मालकी RBIकडे आहे. RRB आहे ना, रिजनल रुरल बँक्स, यांची मालकी RBI प्लस सरकार ह्या सगळ्यांकडे असते. मी तुला सांगेल कसं ते पुढे. आणि आहेत फॉरेन बँक्स, विदेशी बँका. येस बँक ऐकलं नाव? येस बँक ही विदेशी बँक आहे. सिटी बँक ही विदेशी बँक आहेत. या दोन्ही विदेशी बँका आहेत. म्हणजे त्यांची हेड ऑफिस कुठं आहे? फॉरेनला आहे. आणि आपल्याकडे त्यांच्या ब्रांचेस आहेत फक्त. कळलं? चलो, अभी हमको देखने का है. बघा मी तो वरती कायदा लिहिला पाहतो, भारतीय बँकिंग नियमन कायदा आत्ता दिलेला आहे पाहिजे. तो भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. दिसला का तुम्हाला तिथं? डेफिनेशन ती नाही करायची आहे, त्याच्या खालची करा, केन क्रॉसची खालची छोटीशी. अ बँक इज अ फायनान्शियल इंटरमिजियरी, अ डीलर इन लोन्स अँड डेप्स. पैसा आणि पतपैशामध्ये कार्य करणाऱ्या बँकेला व्यापारी बँक असे म्हणतात. भारी ना डेफिनेशन? पैसा म्हणजे मनीबाई आणि पतपैसा म्हणजे कर्ज. हो, बँक्सला सगळी लावायची. RBIची पण किती छान छोटीशी डेफिनेशन आहे, बँकची पण किती मस्त डेफिनेशन आहे. अरे तुम्हाला OCला पण येतं नाही, आपण OCला शिकलोय ना ऑलरेडी. झोप येते का तुम्ही लोक? चलो, व्यापारी बँकेचे कार्य असतात प्राथमिक 2. त्यांचं काय नाव आहे? एक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स अँड ग्रांटिंग लोन्स अँड ॲडव्हान्सेस. ठेवी स्वीकारणे आणि कर्ज आणि आगाऊ रकमा देणे. सो डिपॉझिट्स म्हणजे ठेवींमध्ये कोण कोण येतं? 2. मागणी ठेवी आणि निश्चित कालावधी ठेवी. डिमांड डिपॉझिट्स अँड टाइम डिपॉझिट्स, है की नाही? हो की नाही? पण माधव, डिमांड डिपॉझिट म्हणजे मागणी ठेवी, यांच्यामध्ये 2 येतात, एक चालू खाते, एक बचत खाते. करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट. कळलं का? चला मग डिमांड डिपॉझिट वाचूयात पहिले. डिमांड डिपॉझिट्स दॅट आर विथड्रॉवेबल ऑन डिमांड आर नोन ॲज डिमांड डिपॉझिट्स. मागणी ठेवी आहेत ना, यांना मागणी ठेवी का म्हणतात? कारण जेव्हा ग्राहक मागणी करतो त्याला ते पैसे काढता येतात. कळलं का? अँड डिमांड डिपॉझिट्स हॅव 2 टाइप्स, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट. चालू खाते, बचत खाते. कळलं का? पहिले चालू खात्याबद्दल दिले त्यांनी. चलो वाच के देखते. करंट अकाउंट इज युजली ओपन बाय बिझनेसमॅन्स, व्यावसायिक उघडतात. कॉर्पोरेशन्स, कंपन्या उघडतात. इंडस्ट्रियल हाऊसेस, उद्योग उघडतात. ट्रस्ट म्हणजे काय? विश्वस्त मंडळ, स्कूल्स, कॉलेजेस, शाळा, महाविद्यालय, हे सगळे काय उघडतात? चालू खाते उघडतात. काय को? क्योंकि इधर पैसा विड्रॉ करने पे लिमिट नाही. अरे शाळा आहे, शाळेत आपण फी एकदाच भरतो, पण शाळेचे खर्च एकदाच असतात का? शाळेला कंटिन्युअसली खर्च असतात. सो कंटिन्युअसली शाळेला पैसे काढावे लागतात आणि ह्याच्यावर लिमिट नको, म्हणून त्यांना ही सुविधा आहे, चालू खाते, करंट अकाउंट्स. एनी नंबर ऑफ टाइम दे कॅन विड्रॉ फ्रिक्वेंटली. कळलं का? वारंवार पैसा काढता येऊ शकतो. कोणत्या खात्यात? चालू खात्यामध्ये. कळलं का? मग चालू खात्यात वारंवार पैसा काढावा लागतो म्हटल्यावर ह्याच्यावर व्याज कसं मिळतं? मिळतच नाही.
हां, आजकालच्या बँका देत आहेत सध्या 1% पण 0.5% देत, पण नॉर्मली सगळ्याच बँका देतात असं नाही. सो चालू खात्यावर व्याज मिळत नाही. नो इंटरेस्ट इज गिवन ऑन करंट अकाउंट्स. कळलं का? मग त्याच्यात अजून एक महत्त्वाची फॅसिलिटी काय माहिती का? आपल्या व्यवसायाचं नावलौकिक असतं, लोक आपल्याला ओळखत असतात है ना. आणि आपला जर का 1000चा चेक बाउन्स झाला तर रे, तुझ्याकडे अकाउंटमध्ये 50,000 होते, तू नुकतेच एकाला ट्रान्सफर केले आणि तुझ्या मम्मीला माहितीच नव्हतं. मम्मीनी पण एका व्यापाऱ्याला 1000चा चेक देऊन दिला. खात्यात आता पैसे नाहीये, खात्यात पैसे उद्या येणार आहे आणि मम्मीने तर चेक आत्ता दिलाय, है की नाही. मग चेक बाउन्स व्हायला नको, ह्यासाठी व्यापारी बँक तुमच्या त्या व्यक्तीला 1000 रुपये देऊन टाकते आणि नंतर तुमच्याकडनं 1000 रुपये वसूल करते. प्रत्येक बँकेचा कालावधी वसूल करण्याचा. काही बँका 30 दिवसात पैसे वसूल करतात, काही बँका 45 दिवसात किंवा 60 दिवसात पैसे वसूल करतात तुमच्याकडनं. अगर नहीं दिया तो ब्याज पे ब्याज बढ़ता जाएगा. याला म्हणतात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. खात्यात शिल्लक होती का? नाही, त्यापेक्षा जास्त रक्कम बँकेने तुमच्या वतीने दिली, याला म्हणतात अधिकर्ष सवलत. इथं म्हटलंय माधव अधिकर्ष आणि ओसीमध्ये म्हटलंय अधिविकर्ष. दोघांचा अर्थ एकच आहे. कळलं का? अधिकर्ष सवलत इथं म्हटलंय आणि तिकडे म्हटलंय अधिविकर्ष. अधिकर्ष म्हणजेच काय? ओव्हरड्राफ्ट फैसिलिटी. कळलं का? अगर तुमने प्रिस्क्राइब टाइम में अगर पैसा रिटर्न नहीं किया तो इंटरेस्ट लगेगा. आणि स्मॉल इंटरेस्ट नाही, हाय रेट ऑफ इंटरेस्ट. व्याजाचा दर कसा लागेल? जास्त लागेल. भावना पोचली? ओके. नेक्स्ट आहे सेविंग अकाउंट. सेव्ह करायचं नाही आहे, सेव्ह करायची. सेविंग अकाउंट ही ना नॉर्मली लोकांमध्ये सेविंगची सवय लावण्यासाठी असतं. सेविंग हॅबिट, बचतीची सवय लावण्यासाठी हे वालं खातं असतं. आणि हे नॉर्मली कोण उघडतं? पगारदार व्यक्ती, इंडिव्हिज्युअल्स, ज्यांना काय करायची आहे, रेग्युलरली बचत करायची सवय असते, असे लोक हे बचत खातं उघडतात. इस पे नॉमिनल अमाउंट ऑफ इंटरेस्ट दिया जाता है. याच्यावर नगण्य का होईना पण व्याज दिलं जातं. भावना पोचली का? नक्की. हे होते, एक होतं सेविंग अकाउंट आणि एक होतं करंट अकाउंट. सेविंग अकाउंटला विड्रॉवलवर लिमिट्स आहेत. महिनाभरात इतक्याच वेळेस पैसे काढू शकतो अशी काय आहे? लिमिट आहे. अगर तुमने ज्यादा निकाला तो तुमको क्या लगेगा? चार्जेस. पहिल्या काळामध्ये ना काढताच येत नव्हतं जास्त वेळेस, आणि आता काय लागतं? चार्जेस लागतात. क्योंकि अब डिजिटल इंडिया आ गया है. फोनपेवरनं तुम्ही देत दनादन पैसे कधी मारत राहतात. आणि जर का तुम्हाला नंबर ऑफ टाइम्सच दिले असते की एवढाच वेळेस विड्रॉ करू शकतात, मग नंतर कसं पेमेंट करायचं? मग आपण कॅश वापरणारच का? सरकार काय म्हणतं, मोदी सरकार, नो वरीज, किती वेळा काढा आता, पण जास्त काढलं, जास्त वेळेस काढले की आम्ही काय लावून देऊ? चार्जेस. कळलं का? त्याला म्हणतात मेंटेनन्स चार्जेस. कळलं? मग आहे टाइम डिपॉझिट. आपल्या मम्मी लोकांचा फेवरेट आहे टाइम डिपॉझिट. मम्मी आणि आजी लोकांचं टाइम डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव खाते, निश्चित ठेव खाते. निश्चित कालावधी ठेवी खात्यांमध्ये अमाऊंट ना निश्चित कालावधीसाठी बँकेकडे पडलेली असते. ओके, चला पहिले मी ना तोंडी सांगते. नाही, आधी आता वाचूनच घेऊ. तोंडी ऑलरेडी शिकवून झालंय माझं ओसीच्या लेक्चरमध्ये. चलो. डिपॉझिट्स दॅट आर रिपेएबल आफ्टर शॉर्टन पिरियड ऑफ टाइम. ठरलेल्या कालावधीनंतर ज्याचे पैसे पेमेंट केलं जातं त्याला म्हणतात टाइम डिपॉझिट्स. दोज डिपॉझिट्स आर कॉल्ड ॲज टाइम डिपॉझिट्स. दे हॅव 2 फॉर्म्स. त्यांचे 2 प्रकार आहेत. RD रिकरिंग डिपॉझिट्स, आवर्ती ठेव खाते, आणि दुसरं आहे FD फिक्स डिपॉझिट, मुदत बंद ठेव खाते. कळलं का? चलो पहिले RD देखते. RD म्हणजे काय? रिकरिंग डिपॉझिट. चला. रिकरिंग डिपॉझिट्स रेफर्स टू डिपॉझिट वेअर इन अ कस्टमर डिपॉझिट्स अ फिक्स अमाऊंट ऑफ, कुठे गेलं? फिक्स अमाऊंट ॲट रेग्युलर इंटरवल्स फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. RD ना नॉर्मली पोस्टाची बघा, पोस्टाची ती 6 वर्षाची असते आणि बँकांची कितीही वर्षांची RD असू शकते. चला. दुसरं आहे फिक्स डिपॉझिट. अरे RD राहिला आपला. RD रिकरिंग डिपॉझिट्स. दर महिन्याला हजार रुपये जमा होणार. अरे बंद पड रे. दर महिन्याला बँकेकडे हजार रुपये जमा करणार आपण आणि 6 वर्षांनी आपल्याला त्याचे पैसे एकखट्टा मिळणार.
पहिल्या महिन्यात किती रुपये गेले? 1000 रुपये. दुसऱ्या महिन्यात 2000, तिसऱ्या महिन्यात 3000 जमा झाले, चौथ्या महिन्यात 4000 जमा झाले. म्हणजे हळूहळू पैसे वाढले की नाही? मग व्याज पण कसं आधी कमी होतं, मग अजून थोडं वाढलं, मग अजून थोडं वाढलं. कळलं का? याला म्हणतात रिकरिंग डिपॉझिट, आवर्ती ठेव खाते. आणि दुसरं आहे फिक्स डिपॉझिट, मुदत बंद ठेव खाते. हे कसं असतं, मग मी एक रकमी 10,000 पहिल्याच दिवशी जमा करून टाकते डायरेक्ट 2 वर्षासाठी, आहे की नाही? पहिल्या दिवसापासून बँकेकडे किती तापले? 10,000 आहे म्हटल्यावर बँक आपल्याला व्याज पहिल्या दिवसापासून कसं देईल? जास्त देईल. भावना पोचली का? मग आता आपल्याकडे 4 खाते झाले एवढ्यात. त्यातलं सगळ्यात जास्त व्याज कुठं भेटतं? मुदत ठेव, फिक्स डिपॉझिट. त्यापेक्षा कमी RD, रिकरिंग डिपॉझिट, आवर्ती ठेव. त्यापेक्षा कमी सेव्हिंग अकाउंट, बचत खाते. आणि भेटतच नाही चालू खाते, करंट अकाउंट. भावना पोचली का? नेक्स्ट काम आहे आपल्या बँकेचं प्राथमिक कार्य मधलं दुसरं कार्य, प्रोव्हाइडिंग लोन्स अँड ॲडव्हान्सेस, कर्ज आणि आगाऊ रकमा देणे. ओके, चला बघा, कर्ज आणि आगाऊ रकमा. कमर्शियल बँक मोबिलायझेस सेव्हिंग्स अँड लेंड्स दीज फंड्स टू इन्स्टिट्यूशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स फॉर व्हेरियस पर्पजेस. म्हणजे वेगवेगळ्या पर्पजसाठी, पर्पजला काय म्हणतो आपण? हेतू. वेगवेगळ्या हेतूसाठी पैसा देणं हे काम कोण करतं? कर्जावर देणं व्यापारी बँक करते. मग ते संस्थांना पण देते आणि खाजगी लोकांनाही देते. बेस्ड ऑन द टेन्युअर, लोन्स इन्क्लूड्स कॉल लोन्स, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म अँड लॉंग टर्म लोन्स. टेन्युअरनुसार, टेन्युअर म्हणजे काय? कालावधीनुसार कर्ज हा अशा प्रकारे असतं. पहिलं काय? कॉल लोन म्हणजे मागणी कर्ज. दुसरं आहे शॉर्ट टर्म लोन म्हणजे अल्पकालीन कर्ज. तिसरं आहे मीडियम टर्म लोन, मध्यमकालीन लोन कर्ज. आणि नंतर आहे लॉंग टर्म लोन्स, दीर्घकालीन कर्ज. 1 दिवसाचं असतं ते मागणी कर्ज असतं, कॉल लोन असतं. ओके ओके. अजून एक असतं मनी ॲट शॉर्ट नोटीस, त्याला म्हणतात ओसी मध्ये. त्याचं नाव काय बरं? मनी ॲट शॉर्ट. ओसीचं पुस्तक घेऊन जाऊ रे, देतो. हां, असं कसं शक्य आहे? एक आहे कॉल मनी आणि एक आहे नोटीस मनी. मराठीमध्ये पण तेच नाव आहे. एक आहे कॉल मनी आणि एक आहे नोटीस मनी. 1 दिवसासाठी कर्ज घेतलं जातं ना, ते आहे कॉल मनी. बँका 1 दिवसासाठी सुद्धा कर्ज पुरवठा करतात. बँका इतर बँकांना करतात, त्याला म्हणतात कॉल मनी. आणि नोटीस मनी म्हणजे कसा? जो 2 ते 14 दिवसाचा कर्ज असतो, 2 ते 14 दिवसाचा. बँक कधीही मागून घेऊ शकते, पण 2 दिवसात नाही. 2 दिवसानंतर 14 दिवसाच्या आत कधीही मागून घेऊ शकते. 14 दिवस जर का बँकेने मागवलंच नाही तर 14व्या दिवशी तर हमको वापस करना ही हे, उसको नोटीस मनी म्हणतात. कळलं का? भावना पोचली का? पण हे कॉल मनी आणि हे ना आपल्याला मिळत नाही बरं का. हे बँकाला देतात, व्यक्तींना मिळत नाही. माधव, सुजित, हे कर्ज व्यक्तींना नाही मिळत. कॉल मनी आणि नोटीस मनी हे फक्त बँकांना देऊ शकतात. कळलं ना? नक्की. नंतर आहे अल्प मुदतीचं कर्ज. मग तुम्ही म्हटले ना की मॅम इथं नाही येते, कारण ते इथे का नाही आहे? ते बँकांना बँक देते ना, असं आहे. आणि बँका लोकांना देतात ते कोणते आहेत? हे खालचे कर्ज आहेत. अल्प मुदतीचं कर्ज म्हणजे 1 वर्षाच्या आतला कालावधी. मध्यम मुदतीचं 1 वर्ष ते 5 वर्षाचा कालावधी. आणि दीर्घ मुदतीचं 5 वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी. असे कर्ज आहेत. आणि लॉंगर द ड्युरेशन ऑफ लोन ग्रेटर विल बी रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे माधव, जितके वर्ष तू कंपनीचे बँकेचे पैसे वापरशील तितके वर्ष व्याज कसं लागल? वाढत जाईल, जास्त लागतं. बिसाइड दिस बँक ऑल्सो प्रोव्हाइड कॅश क्रेडिट. रोख कर्ज म्हणजे बँक तुमचं काय घेते? काहीतरी ॲसेट बिसेट तारण घेते, त्या ॲसेटच्या काही टक्के स्वतः राखीव ठेवते आणि म्हणते 80% बिंदास कर्ज घ्या, पण ते फेडत राहावं लागेल. त्याला CC अकाउंट म्हणतात. प्रत्येक व्यवसायाचं CC अकाउंट असतं. जे मोठे व्यवसाय असतात ना, त्यांचं बँक अकाउंटच्या हे CC अकाउंट जास्त असतं. कळलं का? करंट अकाउंट म्हणतो ना आपण, तसं हे कॅश क्रेडिट अकाउंट असतं. करंट अकाउंट तर असतंच व्यवसायांचं, पण त्यांचं हे CC अकाउंट, कॅश क्रेडिट अकाउंटसुद्धा असतं. की आपल्याकडे पैसे नाही आहेत ना, मग आपली जी ॲसेट तारण ठेवली की नाही त्या बदल्यात काही रक्कम आपण बँकेकडनं घेऊ. पैसे आले का पेड करून टाकायचे.
जोपर्यंत पेड करत नाही तोपर्यंत काय लागणार? व्याज लागेल. जेवढी रक्कम काढणार तेवढ्या रक्कमवर काय लागणार? व्याज लागणार. कळलं का? पुढे कॅश क्रेडिट झालं. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, अधिकर्ष किंवा ओसी मध्ये अधिविकर्ष सवलत. हे तर पण सेम आहे. तुम्ही जेवढी पैसे वापराल ना तेवढं व्याज लागेल. आणि लास्ट काय उरलं? डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय रे? हुंड्या. हुंड्या वटवून सुद्धा बँकांकडनं आपल्याला काय येतं? कर्ज मिळतं. म्हणजे मी तुला माल विकला आणि मी एक बिल लिहिलं, त्या बिलावर लिहिलं माधव मला 3 महिन्यांनी पैसे देतोय, पण हा 3 महिन्यांनी देतोय, मला तर आत्ताच पैसे पाहिजे. मी बँकेकडे जाईल आणि बँकेला म्हणेल हा बघा हा 3 महिन्यांनी देतोय, तुम्ही मला आत्ता द्या. बँक म्हणेल किती देतोय? 50. मी म्हटलं 50. ती म्हणेल मी 48 देते. तुला देताना 48 देईल, माधवकडनं 50 घेईल. म्हणजे बँकेचे चार्जेस 2000. याला म्हणतात हुंड्यांची वटणावळ. किती महिन्यासाठी कर्ज भेटलं मला? फक्त 3 महिन्यासाठी. कारण माधव 3 महिन्यांनी जाऊन पैसे बँकेला देऊन टाकल. भावना पोचली का? हे जे आता मी बोलली ना, हा वाला तुमचा लेसन नंबर जो राहिलाय ना बिल ऑफ एक्सचेंज, तो आहे. सकाळी येत जा. एन्सिलरी फंक्शन्स. एन्सिलरी फंक्शनला काय म्हणतात रे मराठीमध्ये? अनुषंगिक कार्य, सहाय्यक कार्य. ओके. व्यापारी बँक अजून सहाय्यक कार्य करते बरं का माधव. कोणते कोणते? तर ट्रान्सफर ऑफ फंड्स, पैसा किंवा निधी हस्तांतरण करणे. पेमेंट ऑन बिहाफ ऑफ कस्टमर, कस्टमरच्या वतीने पेमेंट करणं. म्हणजे ते नाही का, काही लोक आहेत ना, काही लोकांकडे पैसा असतो, ते काय करता? लाईट बिल माझे पेमेंट करून टाका, माझ्या वतीने तुम्ही पेमेंट करा अकाउंटमधून. म्हणजे दर महिन्याला बरोबर लाईट बिलचा जो काय होतं इंटिमेशन असतो तो बँकेला पोचणार आणि बँक काय करणार? आपल्या वतीने पेमेंट करणार. ते सोड, पप्पा सॅलरी घेता का नाही? आपल्या पप्पा लोकांना सॅलरी मिळते ना, ती डायरेक्ट कंपनी काय सांगते? अशा अशा व्यक्तीला या तारखेला एवढी सॅलरी देऊन टाका. ऑटोमॅटिकली आपल्या वतीने व्यक्तीला सॅलरी दिली जाते. कंपनीच्या वतीने बँका त्यांच्या एम्प्लॉईजला सॅलरी देतात. आपल्या वतीने पेमेंट्स करणं, आपल्या वतीने पेमेंट रिसिप्ट करणं. म्हणजे आपल्या ज्या येणी आहेत त्या घेणं आणि देणी देणं, हे पण काम कोण होतं? व्यापारी बँक करते. आता मला सांग, लाखो किलोमीटर दूर बसलेली ती कंपनी, त्या कंपनीत आपण शेअर्स विकत घेतले, आपल्याला लाभांश मिळणार आहे, डिव्हिडंड है ना. मग तो लाभांश घ्यायला तू तिकडे जाशील का? नाही. आपल्या वतीने ते जमा करण्याचं काम कोण करेल? व्यापारी बँक. भावना पोचली? पुढे मर्चंट बँकिंग. फॉरेन एक्सचेंज. फॉरेन एक्सचेंज म्हणजे काय रे? विदेशी चलन. याच्याकडे डॉलर्स होते, डॉलर्सचं रूपांतर पैशामध्ये कोणी केलं? व्यापारी बँकेने. सेफ डिपॉझिट लॉकर्स. मम्मीकडे लई दागिने होते, दागिने घालून फिरली तर तिला कोणी उचलून देईल, म्हणून आपण ते कुठे ठेवले? सेफ डिपॉझिट लॉकर्समध्ये. ही सुविधा, सुरक्षित ठेव कप्पा, ही सुविधा पण कोण देतं? व्यापारी बँक. डीमॅट फॅसिलिटी. डीमॅट आठवतं का? डिमॅटरलायझेशन आपण शिकलो होतो. कागदी स्वरूपाचे भाग होते, त्यांचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात केलं. ही डीमॅट फॅसिलिटी पण कोण देतं? व्यापारी बँक देते. कळलं? इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ऑनलाईन बँकिंग, ही सुविधा पण कोण देतं? व्यापारी बँक देते. भावना पोचली का? आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्य कोणतं आहे रे माधव? चौथं वालं क्रेडिट क्रिएशन, पतनिर्मिती. हे ऑलरेडी मी तुम्हाला काल शिकवलं. 100 रुपये 30 रुपये दिसतं का ते? चला वाचा. क्रेडिट क्रिएशन पूर्ण वाचायचं, मन लावून वाचायचं. कळलं का काही? 100 रुपये काय तुमची प्राथमिक ठेव आहे, त्याच्यात राखीव निधी किती आहे? 30% आपण अंदाजे धरलाय ना. 30 रुपये राखीव निधी आहे. राखीव निधी वजा जाता जे पैसे उरतील ती काय आहे? दुय्यम ठेव. ती पैसे बँक कर्जाला वापरू शकते. 100 रुपीज इज प्रायमरी डिपॉझिट, 30 रुपीज इज रिझर्व्स अँड 70 रुपीज इज सेकंडरी डिपॉझिट्स. त्याचं अजून एक नाव आहे डेरिव्हेटिव्ह डिपॉझिट्स. तुमच्या त्याच्यात नाव आहे बघ. इंग्लिशवाल्यांना डबल नाव आहेत, मराठीवाल्यांना एकच नाव आहे, दुय्यम ठेवी. सापडलं का? डेरिव्हेटिव्ह डिपॉझिट्स. सेकंडरी डिपॉझिट्स आर ऑल्सो कॉल्ड एज डेरिव्हेटिव्ह डिपॉझिट्स. काय खरं नाही बाबा, एवढा कॉमामध्ये दिले ना रे त्यांनी, इन्व्हर्टेड कॉमामध्ये. चला मी वाचतीये. क्रेडिट क्रिएशन इज अन इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ कमर्शियल बँक. व्यापारी बँका अस्तित्वातच का आल्या? पतनिर्मिती करायला. कळलं का? हे लई महत्त्वाचं काम आहे त्यांचं. कमर्शियल बँक्स आर क्रिएटर ऑफ क्रेडिट. या पतनिर्मिती करण्याचं काम करतात. पुस्तकात डिमांड डिपॉझिट अँड टाइम डिपॉझिट कॉन्स्टिट्यूट्स प्रायमरी डिपॉझिट्स. होतं काय? चला. आफ्टर मीटिंग डिमांड डिपॉझिट्स अँड टाइम डिपॉझिट्स आर प्रायमरी डिपॉझिट.
अरे मागणी ठेवी आणि निश्चित कालावधी ठेवी आहेत ना, ह्या प्राथमिक ठेवी आहे की नाही. आफ्टर मीटिंग रिझर्व रिक्वायरमेंट आउट ऑफ द नेट डिमांड अँड टाइम डिपॉझिट लायबिलिटीज द बॅलन्स अमाऊंट इज यूज फॉर गिव्हिंग लोन्स. अरे म्हटले मी तेच ग, प्राथमिक ठेवींमधनं जेव्हा राखीव निधी वजा होतो, राखीव रक्कम बाजूला काढली जाते, उरलेली रक्कम बँका कर्ज देण्यासाठी वापरतात, त्यांनाच दुय्यम ठेवी असे म्हणतात. दोज आर कॉल्ड एज सेकंडरी डिपॉझिट्स ऑर डेरिव्हेटिव्ह डिपॉझिट्स. कळलं का? नक्की. म्हणजे याचा अर्थ नाही का, माधवने बँकेत जमा केली प्राथमिक ठेव, त्याच्यापासून बनली दुय्यम ठेव, दुय्यम ठेववरून पुन्हा बनली प्राथमिक ठेव, आहे की नाही. 100 रुपये काय होती तुझी प्राथमिक ठेव होती, 70 रुपये काय झाली दुय्यम ठेव, त्या दुय्यम ठेवला पुन्हा बँकेला जमा केलं, पुन्हा झाली प्राथमिक ठेव. म्हणजे ठेवीपासून कर्ज, कर्जापासून ठेव, ठेवीपासून कर्ज, कर्जापासून ठेव. कळलं का? कमर्शियल बँक क्रिएट्स लोन आउट ऑफ डिपॉझिट्स अँड डिपॉझिट्स आउट ऑफ लोन. भावना पोचली का? ओके. फॉर इन्स्टन्स, when the bank provide loans to the customer, loan is credited into bank account of the customer. जेव्हा बँक लोन देती, कर्ज देती ग्राहकाला, ते वापस बँकेच्या खात्यातच जमा करत असते. and the bank receives that loan amount as a deposit and keep aside certain portion for reserve. जेव्हा ती पुन्हा ठेव म्हणून जमा होते, त्यातनं पुन्हा बँक काय करते, राखीव निधी बाजूला, राखीव रक्कम बाजूला काढते. कळलं का? This procedure is followed by entire banking system in the country, leading to creation of credit. In short, commercial bank create deposits out of loans given thereby leading to creation. म्हणजे याचा अर्थ बँकेतून काय करते, ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी निर्माण करण्याचे काम करते. भावना पोचली का? नंतर बघा काय आपल्याकडे खाली, कोऑपरेटिव्ह बँका, सहकारी क्षेत्रातील बँका. हे कोण स्थापन करतं? शेतकरी शेतकऱ्यांसाठी, व्यापारी व्यापाऱ्यांसाठी. कळलं का? भोसला मिलिटरी स्कूल आहे ना, तिथले शिक्षक त्यांच्या स्वतःसाठी. मुंजे मुंजे आहे ना नाव, मुंजे ट्रस्ट, मुंजे कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यांची क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, शिक्षकांनी आणलेली सोसायटी आहे. सगळ्या शिक्षकांनी मिळून ना दर महिन्याला 100 रुपये जमा करायचं ठरवलं. आता आयुष्यभरापासून हे लोक पैसे जमा करतायत की नाही, ह्या पैशातनं त्यांच्याच शिक्षकांना कमी व्याजाने कर्ज देणं. बाहेर गेले तर व्याज जास्त भेटणार आहे, जास्त दराने, तेच त्यांना इथे व्याज कसा भेटेल, कमी दराने भेटेल. कळलं का? एकासाठी सगळे, सगळ्यासाठी एक, ह्या तत्वावर ह्या बँका चालतात. कळलं का? यांना म्हणतात सहकारी बँका. कळलं? कोऑपरेटिव्ह सोसायटीज किंवा कोऑपरेटिव्ह बँक्स. कोऑपरेटिव्ह बँक केम इन टू एक्झिस्टन्स विथ द एनॅक्टमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ॲक्ट 1904. सहकारी पतसंस्थाचा जो कायदा आहे 1904 यानुसार ह्या बँका स्थापन झालेल्या आहेत. कळलं का? दीज बँक्स आर लाईक अ सप्लिमेंट टू कमर्शियल बँक. व्यापारी बँकांना एक सहाय्यक कार्य या सहकारी बँका करतात. कळलं का? इट फुलफिल बँकिंग नीड ऑफ स्मॉल अँड मीडियम इन्कम ऑफ ग्रुप. ज्यांचं उत्पन्नच जास्त नाही आहे, अगदी छोट्या छोट्या प्रमाणात आहे, त्यांच्यासोबत डील करण्याचं काम कोण करतात? या क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँका. कळलं? अँड द कोऑपरेटिव्ह क्रेडिट सेक्टर कंप्राइजेस थ्री टायर. फर्स्ट, प्रायमरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. सेकंड, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. आणि थर्ड, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. म्हणजे याचं पण 3 स्तर आहेत. एक आहे प्राथमिक सहकारी पतसंस्था, दुसरी आहे जिल्हा स्तरावरील, है ना, जिल्हा पातळीवरील ना, जिल्हास्तरीय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आणि त्याच्यावरती आहे राज्य सहकारी बँक. प्रायमरी वाल्यांना पैसे कमी पडले, ते कोणाकडनं घेतील? अरे तुम्हाला कर्ज द्यायला प्राथमिक वाल्यांना पैसे कमी पडले, ते कोणाकडे जातील? डिस्ट्रिक्ट लेवलवर, जिल्हा पातळीवर. जिल्हा पातळीवाल्यांना पैसे कमी पडले, ते कोणाकडे जातील? राज्य पातळीवर, है की नाही, म्हणजे स्टेट पातळीवर. आणि स्टेटवाल्यांना पैसे कर्ज द्यायला कमी पडले तर ते कोणाकडे जातील? RBI, मध्यवर्ती बँकेकडे. भावना पोचली का? नक्की कळलं? पण जर का कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अपेक्स बँक कोणती आहे? स्टेट लेवल. सहकारी बँकांमध्ये शिखर बँक कोणती? राज्यस्तरीय. पण सर्व बँकांचीच शिखर बँक RBI, मध्यवर्ती बँक. कळलं का? नेक्स्ट,
डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन विकास वित्तीय संस्था. आता ह्यातनं सगळ्यात पहिली संस्था मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं आहे, IFCI, इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ही जी आहे IFCI, ही कधी स्थापन झाली आहे? 1948 मध्ये. कधी? 1948 मध्ये. पहिली विकास वित्तीय बँक आहे. कळलं का? तुम्ही ते ऐकलं असेल ना, PM स्वनिधी वगैरे. अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या स्वरूपात, छोट्या छोट्या प्रमाणातल्या व्यवसायांना कर्ज पुरवठा करण्याचं काम ह्या बँका करतात. छोट्या असो मोठ्या असो, सर्वांना कर्ज पुरवठा करण्याचं काम करतात. शेतीसाठी सिडबी आली. आपण OC मध्ये शिकलोय शेतीसाठी सिडबी. 11वीला शिकलो होतो बघा. सिडबी होती, नाबार्ड होती. अशा वेगवेगळ्या विकास वित्तीय बँका स्थापन झाल्या. इम्पोर्ट एक्सपोर्टला मदत करण्यासाठी EXIM, एक्झिम बँक. आयात निर्यातला मदत करण्यासाठी एक्झिम बँक. अशा वेगवेगळ्या विकास वित्तीय बँका स्थापन करण्यात आल्या. कळलं का? यात थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिले त्यांनी, आपल्याला ते बघायचं नाहीये. इथे या बँकांना इथे या बँकांना कर्ज कोण देतं? सरकार देतं. आणि ह्या बँका कर्ज कोणाला देतात? इतर ज्या व्यवसायांना, ज्या क्षेत्रांना विकासाची गरज आहे त्यांना हे पैसे पुरवठा करतात, कर्ज पुरवठा करतात. ओके. पण ह्या फक्त पहिले कर्ज पुरवठा करायचे, पण आता त्यांनी त्यांचं काम युनिव्हर्सल केलेलं आहे. जनरल ऑल फंक्शन्स ऑफ लाईक कमर्शियल बँक त्यांनी टेक ओव्हर करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे पहिले ICICI ही फक्त उद्योगांना मदत करणारी बँक होती, पण आता ती बँक म्हणून काम करते आहे. म्हणजे आता लोक स्वतः सेव्हिंग्स पण करू शकतात आणि लोक कर्जही घेऊ शकतात. कळलं का? त्याच्यानंतर आहे आपल्याकडे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. नंतर आपल्याकडे आहे कोण? डिस्काउंट अँड फायनान्स हाऊसेस ऑफ इंडिया. भारतीय सवलत आणि वित्तीय गृहे. एकदा वाचा मग सांगते. हे भारतीय वित्तीय आणि सवलत गृहे हे कोणाच्या मालकीचे आहेत बरं? सरकारी बँका म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका प्लस RBI प्लस इतर वित्तीय संस्था या सगळ्यांच्या मालकीची आहे भारतीय वित्तीय आणि सवलत गृहे. ह्यांच्यामध्ये पार्टनरशिप कोणाकोणाची आहे? RBIची आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सची आहे, प्लस पब्लिक सेक्टर बँक्सची आहेत. हे सगळे मिळून एकत्रित येऊन काम करतात. हे काम करण्याची शिफारस कोणी केली होती? असं काम करण्याची वाघूळ कमिटीने. ओके. आणि ह्या कमिटीने स्पेशली हे का स्थापन केलं आहे? तर डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, हुंड्यांची वटणावळ करण्यासाठी, आणि मेन म्हणजे ना अर्थव्यवस्थेमध्ये तरलता निर्माण करण्यासाठी. की आता माझ्याकडे बिल आहे, पण त्या बिलाचं काय करू शकतो? त्या माधवच्या बिलाचं समोरच्याला म्हटलं हे घे बिल आणि दे मला पैसे, प्रत्येकजण ॲक्सेप्ट करण्याचं असं नाही आहे. शेवटी मग मला हे सवलतगृह भेटली, मी ते बिल त्यांना देईल, त्यांच्याकडून पैसे घेईल. आता मी माझा समोरचा व्यवहार करू शकेल. आणि समजा इन केस माधवने बिल बाउन्सच केलं, डिसऑनर केलं, पे नाही केलं, तोपर्यंत माझ्याकडे 50,000 येऊनच देतील ना. मी 50 देऊन टाकेल बँकेला आणि मग ते बिल घेऊन येईल, माधवकडनं पैसे वसूल करेल. कारण बँक वसुलीचं काम नाही करणार. बँक म्हणेल तुझ्या भरोशावर ते बिल घेतलं होतं, पैसा नाही भेटला, हे घे बिल. ती मला फेकून मारेल आणि मी त्यांना पैसे देईन. आणि मग हे बिल मी कोणाला फेकून मारेल? माधवला. भावना पुचली? चालू. आता नेक्स्ट आहे अनरेग्युलेटेड किंवा अनऑर्गनाइज सेक्टर, असंघटित क्षेत्र. असंघटित क्षेत्रामध्ये बघा काय? द अनऑर्गनाइज मनी मार्केट इन इंडिया कंप्राइजेस इंडिजिनियस बँकर्स. यात येतात स्थानिक बँकर्स, आळशी लोकांनो, मनी लेंडर्स, सावकार, अँड अनरेग्युलेटेड नॉन बँक फायनान्शियल इंटरमिजियरीज, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्था, या सुद्धा याच्यामध्ये येतात. तर पहिलं आहे इंडिजिनियस बँकर्स. इंडिजिनियस बँकर्स म्हणजे काय? स्थानिक बँकर्स, त्या ठिकाणचे बँकर म्हणून काम करणारे काही संस्था किंवा लोक. दे आर फायनान्शियल इंटरमिजियरीज दॅट फंक्शन्स सिमिलर टू बँक. बँकांसारखंच कार्य करतात, मध्यस्थ आहेत पण ह्या बँका नाही. दे मोस्टली डील्स इन इंडिजिनियस शॉर्ट टर्म क्रेडिट इन्स्ट्रुमेंट सच ॲज हुंडी, हुंड्या, वचनचिठ्ठ्या अशा स्वरूपात हे काम करतात. स्थानिक पातळीवर करतात. नाशिक आहे तर नाशिकच्याच पातळीवर, कळलं? नाशिकच्या बाहेर नाही. द रेट ऑफ इंटरेस्ट डिफर फ्रॉम वन मार्केट टू अनदर मार्केट. वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळा व्याजदर असतो.
इंडिजिनियस बँकर्स मोस्टली कन्फाईन टू सर्टन सोशल स्ट्रॅटा. सोशल स्ट्रॅटा म्हणजे काय, त्यांचं सामाजिक जे काही ते असते पद्धत असते त्या पद्धतीनुसार हे काम करतात. दे आर मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फंड्स इन अनबँक एरियाज फॉर प्रोव्हाइडिंग लोन्स डायरेक्टली टू ॲग्रिकल्चर, ट्रेड ऑर इंडस्ट्री. जिथे बँकाच नाही आहेत अशा क्षेत्रामध्ये ह्या इंडिजिनियस बँकर्सचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. जिथे बँका पोचू शकत नाही तिथे कोण पोचतं, हे स्थानिक बँकर्स पोचतात. सेकंड आहे मनी लेंडर्स. मनी लेंडर्स म्हणजे कोण, सावकार. दे ऑपरेटेड इन विलेजेस, गावांच्या पातळीवर हे काम करतात. दे युजली चार्जेस हाय रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर कसा असतो, उच्च दर. अँड लोन्स आर प्रोव्हाइडेड बाय मनी लेंडर्स आर फॉर बोथ प्रोडक्टिव्ह अँड इम्प्रोडक्टिव्ह पर्पसेस. अनप्रोडक्टिव्ह, उत्पादक म्हणजे शेतीच्या कामासाठी आणि अनुत्पादक म्हणजे मुलीचं लग्न करण्यासाठी, आहे की नाही, किंवा मुलाची मुंज करण्यासाठी, कशासाठीही कर्ज मिळू शकतं. अँड ॲग्रिकल्चरल लेबर्स, स्मॉल फार्मर्स, मार्जिनल फार्मर्स, आर्टिशियन्स, स्मॉल ट्रेडर्स, कलाकृती करणारे, छोटे छोटे व्यापारी, छोटे शेतकरी, या सर्वांना इथून कर्ज मिळू शकतं. बट दे हॅव टू गिव्ह सम कोलॅटरल्स, त्यांना काय द्यावं लागतं, काही ना काही तारण ठेवावं लागतं. आणि ह्यांच्यावर RBI रूल्स करू शकत नाही. पण तरी आत्ताच्या काळामध्ये RBIने काही रूल्स आणि रेग्युलेशन्स यांना लावलेली आहेत पिळवणूक थांबवण्यासाठी. ग्राहकांची पिळवणूक होते की नाही, ती पिळवणूक थांबायला आता RBIने बरेचसे रूल लावलेले आहेत. नेक्स्ट आहे अनरेग्युलेटेड नॉन बँक फायनान्शियल इंटरमिजियरीज. तुमच्या मम्मीचा बचत गट, RBI इथे येऊन लुडबुड करणार नाहीये. RBIचं यांच्यावर नियंत्रण नाही. याच्यावर नियंत्रण कोणाचं, त्याच बायकांचं ज्यांचा तो बचत गट आहे. त्याच्यानंतर नाही का बिशी, चिटफंड म्हणतात त्याला, चिटफंड. आणि निधी माहिती का, निधी काय असतो, कर्ज देतात ते लोक आणि व्याज घेतात. अशा बऱ्याचशा संस्था आहेत ज्या काय करतात, फक्त कर्ज देऊन छोट्या छोट्या स्वरूपात कर्ज देतात आणि त्याच्यावर व्याज घेतात. अगदी छोट्या स्वरूपाचं असतं, 1 वर्ष 2 वर्ष असे कर्ज दिले जातात. अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या संस्था आहेत ज्या मध्यस्थी म्हणून, म्हणजे नाही का, बँकांकडून जास्त आपल्याला कर्ज भेटत नाही, आपल्या इथे बँका अवेलेबल नाही आहेत, पण हे अवेलेबल आहे, मग ह्यांच्याकडून आपण कर्ज पुरवठा करत असतो. पण ह्याच्यावर RBIचा प्रत्यक्षपणे कंट्रोल नाही, म्हणून त्याचं नाव आहे अनऑर्गनाइज, असंघटित क्षेत्र. की ये बैंक्स के रेगुलेशन में नहीं आता, RBIच्या रेग्युलेशनमध्ये नाही येत. दे इन्क्लूड्स चिट फंड्स, निधी अँड लोन कंपनीज. अंडर चिट फंड्स members make regular contributions and bids or draw are made on the basis of criteria mutually agreed upon. चिठ्ठ्या काढल्या जातात भिशी टाईप आणि नंबर्स घेतले जातात की पहिल्या महिन्यात ही पैसे घेईल, दुसऱ्या महिन्यात ती पैसे घेईल, असे हे सगळे पैसे घेतात. म्हणजे एका प्रकारे आपण काय करतो, एकमेकींना बिनव्याजी कर्ज देत असतो. कळलं का? पुढे अकॉर्डिंगली द कलेक्टेड फंड्स इज गिवन टू द चूजन मेंबर. जमा केलेला पैसा हा ठरवलेल्या व्यक्तीला दिला जातो. चिट फंड्स मोस्टली पॉप्युलर इन केरला अँड तमिळनाडू. हे चिट फंड्स नावाची जी कन्सेप्ट हे कुठून आली, केरळा तमिळनाडूमधून. निधी अल्सो अ टाईप ऑफ म्युच्युअल फंड बेनिफिट्स थ्रायविंग ऑन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इट्स मेंबर्स. निधी पण सेम तसंच आहे. निधी कसं आहे, हे बचत गटवाल्या लोकांनी ना बचत गट स्थापन केला, पैसे जमा केले आणि मग मी नाही का तुझ्या मम्मीकडनं घेतलं होतं तसं कर्ज घेतलं. 5,000 घ्या, त्याला 1,000 काय 500 काय द्या, दर महिन्याला व्याज द्या. म्हणजे हे काय, निधी आहे. पैसा स्वतःच जमा केला आहे मेंबर्सनी आणि तेच सगळ्यांना काय देतात, कर्ज पुरवठा करण्याचं काम करतात. भावना पोचली? आणि मग आहेत लोन कंपनीज. या छोट्या छोट्या स्वरूपातल्या काम करणाऱ्या कंपनीज. मी तुम्हाला बोलले ना की काही कंपन्या अशा असतात ज्या छोट्या स्वरूपात कर्ज देतात आणि त्याच्यावर व्याज घेतात. हा पण मग त्यांची रिकव्हरी पण लई डेंजर असते जर का तुम्ही नाही भरलं तर. चला, हां, लोन्स आर प्रोव्हाइडेड टू मेंबर्स ॲट रिजनेबल रेट ऑफ इंटरेस्ट. इथे व्याज कसं असतं, कमी दरावर असतं. ॲक्च्युली काही कमी नसतं बरं का, जास्त असतंच आहे. लोन कंपनीज आर लाईक अ फायनान्स कंपनीज. दे प्रोव्हाइड लोन टू ट्रेडर्स, स्मॉल स्केल इंडस्ट्री, सेल्फ एम्प्लॉईड पर्सन्स. बिंग अनरेग्युलेटेड दे चार्ज हाय रेट ऑफ इंटरेस्ट. आताच बोले ना मी, हाय रेट ऑफ इंटरेस्ट. ह्यांचा व्याजाचा दर कसा असतो, जास्त असतो.
यांच्यावर RBIचं रेग्युलेशन नाही. हे म्हणतात आम्ही तुम्हाला डॉक्युमेंटेशन मागितलं का, बरंच डॉक्युमेंट मागितले का, नाही. मग तुम्हाला व्याजदर कसा लागेल, जास्त लागेल. तुम्हाला माहिती का होम लोन आहे ना, होम लोन हा गव्हर्नमेंटचा होम लोनचा रेट आहे 6.73% किंवा 6.70%. पण काही लोकांचं होम लोनचा व्याजदर 12% असतो, काहींचा 10% असतो, काहींचा 18% असतो. असं का? जेवढे डॉक्युमेंट कमी तेवढे व्याजदर जास्त. कळलं? तुम्हाला माहिती का हे की बँका जेव्हा घरावर आपल्याला कर्ज देतात ना घर घेण्यासाठी, तेव्हा ते पहिले काही वर्ष फक्त व्याजच रिकवर करतात. काय रिकवर करतात? व्याज. मुद्दल रक्कम तर बाकीच राहते. पहिले काही दिवस ते काय जमा करतात? फक्त व्याज. म्हणजे 20,000चा मी हप्ता भरला आहे सध्या 22,000चा. त्या 22,000 फक्त 1900 रुपये मुद्दल रक्कम आहे आणि बाकी 20,100 रुपये ही काय आहे? व्याजच आहे. बँक सुरुवातीच्या काही वर्ष फक्त लोकांकडनं काय रिकवर करत असते? व्याज रिकवर करत असते. येतंय लक्षात? नक्की कळलं का? म्हणजे बँका काय म्हणतात, तुम्ही पुढे पैसे भरा नका भरू, माझे पैसे मुद्दल तर काय होऊन जातील, वसूल होऊन जातील. नंतर तर मग मी काय कराल, प्रिन्सिपलच्या नावाखाली तुझी ॲसेट जमा करून घेईल आणि ती विकल. भावना पोचली? कारण ते कर्ज आपण 30-30 वर्षांचं लोन घेत असतो. आपण हप्ते भरत जातो 15-1 वर्षांनी समजा प्रॉब्लेम आला आपल्याला. चला पुढे नाणे बाजाराच्या आपल्याला बघायच्या आहेत भूमिका. 8 आहेत ना. तुम्हाला कोणत्याही 4 लिहायचे असतात पेपरला. नाणे बाजाराच्या भूमिका. पहिली भूमिका बघ किती सोपी आहे. प्रोव्हाइडिंग शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट म्हणजे काय? ऑफ बॉरोवर्स. अल्पकालीन कर्ज पुरवणे. नॉर्मली लेस दॅन 1 इयर ॲट रिजनेबल रेट. कमी व्याजदरावर अल्प काळासाठी कर्ज पुरवठा करणे. हे काम कोण करतं? नाणे बाजार. सेकंड, प्रोव्हाइड लिक्विडिटी टू द इकॉनॉमी. तरलता व्यवस्थापन. तरलता व्यवस्थापन. अर्थव्यवस्थेमध्ये तरलता निर्माण करण्याचे काम पण कोण करतं? व्यापारी बँका करतात. मनी मार्केट. नाणे बाजार करतं. मनी मार्केट इज अ डायनामिक मार्केट. हे काय आहे? एकदम डायनामिक. म्हणजे काय ग? नाणे बाजार हे गतिमान बाजार आहे. अरे एकाची ठेव दुसऱ्याचा कर्ज, दुसऱ्याचा कर्ज तिसऱ्याची ठेव, असं आहे की नाही आहे. म्हणजे पैसा हा काय होत राहतो? सर्क्युलेट. गतिमान. नाणे बाजार हे डायनामिक मार्केट आहे, गतिमान आहे. इट फॅसिलिटेट्स बेटर मॅनेजमेंट ऑफ लिक्विडिटी अँड मनी इन द इकॉनॉमी. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाला तरलता अर्थव्यवस्थेमध्ये तरलता निर्माण करण्याचं काम कोण करतं? नाणे बाजार करतं. दिस इन टर्न लीड्स टू इकॉनॉमिक स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. देशाचा विकास होण्यासाठी सुद्धा हेच कारणीभूत ठरतं. भावना पोचली? पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. बाकी आता